नमस्कार. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर एकतर तुम्ही घरबसल्या काहीतरी कामाच्या शोधात आहात किंवा दुसरी गोष्ट तुम्हालाही मोबाईल थ्रू काहीतरी काम करायचं आहे. तर नमस्कार, मी श्रेया दरेकर. मी गेल्या 2 वर्षापासून एका अशा डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करते ज्यामधून मी महिन्याला कमीत कमी 50,000पेक्षाही जास्त अर्निंग करते. तर हा खूप बेसिक कन्सेप्ट आहे की याच्यामध्ये एक तर तुम्हाला कोणाला जोडावं लागत नाही, प्लस कुठलंही तुम्हाला प्रोडक्ट सेल करावं लागत नाही. आज मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात तर आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की 3 लोक तुम्ही प्रोडक्ट घ्या, 3 लोक जोडा, त्यानंतर तुमची इन्कम चालू होणार, मग तुम्ही लेवल हाय होणार तुमची. तर ह्या सगळ्या गोष्टी इथे नाही आहेत. तर हे बेसिकली मी तुम्हाला पहिल्यांदाच क्लिअर करते, कारण भरपूर लेडीजला असं वाटतं की मग काहीतरी प्रोडक्ट घ्यायचं असेल आणि ते विकायचं असेल, तर असं काही नाही आहे. आपलं हे जे आहे हे राजकन्या ग्रुप ऑफ बिझनेस गेली 2 वर्षापासून यावर काम करते आणि स्वतः मी ह्या प्लॅटफॉर्मवर गेली 2 वर्ष काम करते. त्याचं कारण सांगते. आज आपण पाहतो शिक्षण, आज मी जॉब देण्याचं सुद्धा काम करते. तर आज मी ज्यावेळेस पाहते ना, तर त्यावेळी ग्रॅज्युएशन झालेल्या मुली आहेत किंवा अगदी मास्टर झालेल्यासुद्धा मुली आहेत किंवा महिला आहेत ज्या वर्क फ्रॉम होम शोधतात किंवा ज्यांना बाळामुळे बाहेर पडता येत नाही. करायची खूप इच्छा आहे, पण बेबी छोटा असल्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नाही आणि त्यामुळे त्यांचं शिक्षण तर तसंच राहतं आहे, पण त्यांना काही एक्स्ट्रा इन्कमसुद्धा करता येत नाही, कारण काही कामच नाही आहे घर बसले त्यांच्याकडे. तर ह्याच संकल्पनेतनं मी एक असा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी शोधून काढलेला आहे ज्यावर मी गेली 2 वर्ष झाले काम करते. आणि मीही एक म्हणजे हाऊसवाईफच आहे असं म्हणायलाही हरकत नाही. हाऊसवाईफ प्लस एक बिझनेस वुमन आहे, ज्यामध्ये मला देखील एक 10 महिन्यांचा एक मुलगा आहे, ज्यामुळे मी ह्या बिझनेसमध्ये आले असं मी म्हणेल. की जेव्हा आपण पाहतो की आपल्या पोटामध्ये बाळ आहे, आपल्याला माहिती आहे 5-6 महिन्यानंतर आपण कुठेही जाऊ शकणार नाही आहे बाहेर. अशावेळी ज्यावेळेस तुमचं बॅकग्राऊंड कामाचं असतं ना, म्हणजे कामाची सवय असते ना, त्यावेळी असं होतं की घरात बसवलं जात नाही. मग त्यावेळी काय करायचं, तर त्यावेळी मी पण एक डिसिजन घेतला आणि हा बिझनेस स्टार्ट केला. आणि पाहता पाहता आज जवळजवळ मला वाटतं 1.5-2 वर्षातच मी या बिझनेसमध्ये एवढं म्हणजे ग्रोथ केली की आजपर्यंत 1,000पेक्षाही जास्त महिलांना मी स्वतः ट्रेन केलेलं आहे घरबसल्या इन्कम जनरेट करण्यासाठी. आणि त्या महिला इवन माझ्यापेक्षाही जास्त आज इन्कम घेत आहेत. तर हे खरं सिरियसली खरं आहे, याच्यामध्ये एक शब्दही खोटं नाही आहे. आणि मी आज जर स्थानिक पातळीवर पाहिलं तर आपलं राजकन्या ग्रुप ऑफ बिझनेस एक 4 वर्षापासून काम करतं आहे, ज्यामध्ये आपण फायनान्स असेल, रिअल इस्टेट, डिजिटल मार्केटिंग, ॲफिलिएट मार्केटिंग यासारखे अनेक बिझनेस करतो, ज्याच्या थ्रू देखील आपण इन्कम चांगली जनरेट करू शकतो. म्हणजे आज महिलांना आपण फक्त संधी नाही देत, आपण या संधीचा फायदा कसा घ्यायचा हे सुद्धा आपण महिलांना शिकवतो. बऱ्याच महिला असतात की सगळ्या गोष्टी आहेत, नॉलेज आहे, घरचा सपोर्ट आहे, तरीही डिसिजन घेऊ शकत नाही, कारण कुठेतरी भीती वाटते मनामध्ये की आपण जर फसलो तर. पण मला एकच सांगायचं आहे की आपण जर फसलो तर ह्यापेक्षा जर मी सुरुवातच केली नाही तर काय होईल याचा विचार करा. आज अशा लेडीज आहेत की 40-45 वय झालेलं आहे त्यांचं, तरी त्या चांगल्या पद्धतीने इन्कम घेत आहेत. एक असं हे असतं ना की घरबसल्या तुम्हाला जर काय करता येत असेल तर तुम्ही ते नक्की केलं पाहिजे. आज आपण पाहतो की हळूहळू मोबाईलचा वापर जास्त वाढतो. एक काय होता की लोक कम्प्युटरला म्हणजेच MSCIT आणि टॅलीला इतकी व्हॅल्यू द्यायचे की MSCITचा आणि टॅलीचा कोर्स केला तर तुम्हाला जॉब भेटेल, हे फिक्स होतं. पण आज ती व्हॅल्यू मोबाईलला आलेली आहे. आज कोणी तुम्ही पहा मोबाईलसमोर कोणी कॉम्प्युटरसमोर बसताना तुम्हाला दिसणार नाही, पण मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये. पण जर हाच मोबाईल जर तुमचं इन्कमचं साधन बनलं तर प्रत्येकालाच आवडेल. तसंच मलाही आवडत होतं. ज्यावेळेस माझा प्रेग्नन्सीचा काळ होता त्यावेळी मी देखील अशाच नवीन नवीन गोष्टी सर्च करत होते आणि तेव्हाच माझी ओळख ह्या प्लॅटफॉर्मसोबत झाली, ज्यामधून मी जवळजवळ 1-1.5-2 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ केली. आणि हाच प्लॅटफॉर्म किंवा ह्याच प्लॅटफॉर्मची माहिती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल. येस, ओके. तर इंट्रोडक्शन पार्ट झालेलं आहे. आता मी तुम्हाला आपल्या बिझनेसची थोडक्यात माहिती देतो. आपण एका अशा डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करतो ज्याचं नाव आहे बिझगुरुकुल. बिझगुरुकुल हा एक फास्टेस्ट ग्रोविंग लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, जो की रोहित शर्मा याचे CEO आहेत, ज्यांना उद्योगरत्न 2023च्या अवॉर्डने सन्मानित केलेलं आहे.
तसंच हा गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे, त्यामुळे तुम्ही जे काही याच्यामध्ये शिकताय त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट देखील मिळतं. आज आपण पाहतो की आरीवर्क असेल, मेकअप आर्टिस्ट असेल किंवा बाकीचे जे काही कोर्सेस आहेत, आपल्याला कुठल्याही बिझनेसला कमी लेखायचं नाही, पण जे काही कोर्सेस आहेत ते आज मेकअप आर्टिस्ट जरी घेतलं तरी घरागणिक मेकअप आर्टिस्ट झालेले आहेत असं मला वाटतं. पण ही जी गोष्ट आहे, आता ही जी डिजिटल युग आहे आणि ह्या डिजिटल युगातल्या ज्या डिजिटल स्किल्स आहेत त्या प्रत्येकाला नाही आहेत. प्रत्येकाला एडिटिंग येत नाही. तर आत्ता हा बिझनेस कसा आहे किंवा ह्या बिझनेसमध्ये एक्झॅक्ट काय काम असणार आहे, कसं वर्किंग करायचं आहे, तुम्हाला याच्यातून कसं इन्कम जनरेट होणार आहे, याची मी थोडक्यात तुम्हाला बेसिक माहिती या व्हिडिओमध्ये देते आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे की ज्या व्यक्तीने तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्या व्यक्तीशी कनेक्ट करायचं आहे, जेणेकरून पुढची सगळी माहिती ती व्यक्ती तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ओके, तर बेसिकली तुम्हाला इंट्रोडक्शनरी पार्ट लक्षात आला असेल. तर याच्यामध्ये आपण जे कोर्सेस आहेत, एक तर तुम्ही दोन पद्धतीने याच्यात इन्कम घेऊ शकता. एक तर तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता किंवा दुसरं जे आहे ते रेफरन्स बिझनेस करू शकता. फ्रीलान्सिंगमध्ये तुम्हाला ऑप्शन असा मिळतो की फ्रीलान्सिंग जर तुम्ही करताय तर फ्रीलान्सिंगमध्ये अनेक नवीन कस्टमर्स, त्या कस्टमरशी कसं इंटरॅक्ट करायचं, त्यांना कसं, जर एखादी लीड आहे, एखादी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला आपलं कस्टमर कसं बनवायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला राजकन्या ग्रुप ऑफ बिझनेस देतं, ज्यामध्ये तुम्ही तुमचं काम पण सोपं होतं. आणि जर तुम्ही फ्रीलान्सिंग करताय घर बसल्या, म्हणजे फक्त फ्रीलान्सिंग म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीचं तुम्ही काम करून दिलं आणि त्या बदल्यात तुमचं जे काही ठरलेलं आहे ते पैसे तुम्ही घेतले. म्हणजे एखाद्याची वेबसाईट बनवून दिली, एखाद्याचा लोगो बनवून दिला, एखाद्याचं बिझनेस प्रेझेंटेशन बनवून दिलं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यात येतात. आणि आता AI आल्यामुळे AIचा वापर करून अगदी सहज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बनवू शकता. तर हा एक इन्कम झाला फ्रीलान्सिंगचा. दुसरा एक इन्कम आहे तो म्हणजे रेफरन्स. म्हणजे आज जो तो कोर्स तुम्ही केला आहे, तोच कोर्स जर तुम्ही कोणाला रेफर केला, म्हणजे तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला तो शेअर केला आणि त्या व्यक्तीने देखील तो कोर्स घेतला, ती व्यक्ती देखील हा बिझनेस करायला स्टार्ट झालं, तरी देखील तुम्हाला त्याचे पैसे मिळतात. आज मी तुम्हाला म्हणणार नाही की लोकच जोडत बसा किंवा जर तुम्ही घेतला आहे तर तुमच्या मैत्रिणींना पण घ्यायला लावा. नाही, जर प्रत्येकाने जर ह्या डिजिटल स्किल्स शिकल्या तर तुमचे कस्टमर कोण बनणार. सो प्रत्येक घराघरात जर मेकअप आर्टिस्ट तयार झाल्या तर मेकअप कोणाचा करायचा हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला एक सिम्पल आहे, जोपर्यंत तुम्हाला वाटते की हां मी हे करू शकते किंवा मला कस्टमर अटेंड करायचे किंवा मला एखादी व्यक्ती आहे तिला कस्टमर बनवायचे. आज आपण पाहतो अगदी बेबी शूट असेल किंवा फोटो असेल, अगदी घराची वास्तुशांती जरी असेल तरी लोक क्रिएटिव्ह बनवतात. एक पोस्टर बनवतात की असं आमच्या इथे कार्यक्रम आहे, सर्वांनी उपस्थित राहायचं. ते पोस्टर बनवायचे, बाहेर नाही म्हटलं तरी 300 ते 500 रुपये चार्ज करतात. तुम्ही ते घरबसल्या 200 रुपयात जरी बनवून दिलं तरी पण समोरच्यालाही परवडतं आणि तुम्हालाही घरबसल्या एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की मी जे शिकली त्यातून मला काही ना काहीतरी रेव्हेन्यू जनरेट झालेला आहे. आणि जसं जसं ह्या गोष्टी तुम्ही प्रोफेशनल लेवलवर करता तसं तसं तुमचा क्लायंट बेस पण तयार होतो. प्लस तुमची एक ओळख निर्माण होते की हां ही व्यक्ती जी काही डिजिटलची कामं आहेत ती मला करून देते. तर ही एक ओळखही तुम्हाला निर्माण होते. प्लस जर तुम्ही गावासारख्या ठिकाणी असेल तर गावात भरपूर लोकांना, म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी ह्या गोष्टी माहीत नाही आहे की कसं इन्कम जनरेट करतो किंवा काय. एक तर नवीन आत्ता AI आलेले, AIच्या माध्यमातून जर तुम्ही कार्टूनचे जरी व्हिडिओ बनवले आणि एखादं चॅनल ओपन केलं यूट्यूबचं, आज तुम्ही पाहताय कार्टूनचे व्हिडिओज इतके व्हायरल जातात की कार्टूनचे व्हिडिओ बनवून लोक लाख रुपये महिना कमवतात. तर हे कार्टूनचे व्हिडिओज तुम्ही कसे बनवायचे याचंसुद्धा आपण याच्यामध्ये प्रेझेंटेशन देतो किंवा याचीसुद्धा माहिती आपण याच्यामध्ये देतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकायला मिळतात. मी तुम्हाला म्हणणार नाही की एका दिवसात तुम्हाला सगळ्या गोष्टी येतील, पण जसं जसं तुम्ही शिकता, जसं तुम्ही मीटिंग्स अटेंड करता, त्याच्यानंतर ऑफिसला व्हिजिट करता, तशा तुम्हाला या गोष्टी लक्षात येतात. आणि हे यूट्यूब इतकं पॉवरफुल आहे. जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल किंवा इंस्टाग्रामला पण पाहत असाल, तुमच्या लक्षात येईल यूट्यूबवर एक अशी लोक आहेत जी पत्र्याच्या घरातनं आज त्यांनी 2 मजली बंगला बांधून गाडी घेऊन सगळं त्यांचं सेटल केलेलं आहे. प्लस आता बऱ्याच लेडीजला प्रॉब्लेम येतो की नाही का आमच्या घरामध्ये अलाउड नाही असं व्हिडिओ वगैरे काढणं किंवा पोस्ट करणं, स्वतःचा चेहरा वगैरे दाखवणं. तर नो प्रॉब्लेम, मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही स्वतःचा चेहरा दाखवूनच व्हिडिओ बनवा किंवा काय. जे कार्टूनचे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये कोणाचाही चेहरा नसतो.
त्या व्हिडिओजमध्ये कोणाचाही चेहरा नसतो. तर सेम थिंग आहे, जरी तुम्ही तुमचा फेस नाही दाखवायचं ठरवलेलं आहे तरी तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. अगदी कार्टूनचेच नाही, अगदी तुम्ही जे आपण पाहतो की कार्टून्स म्हणजे छोटा भीम झालं, डोरेमॉन झालं, यासारखे कार्टून व्हिडिओ असतील किंवा आता खूप आलेले आहे की बेबीज व्हिडिओ असतात, छोटे जे बाळ असतात त्यांचे व्हिडिओज असतात. ते व्हिडिओ खूप व्हायरल जातात आणि ते व्हायरल जातात, त्याला व्ह्यूजमध्ये पैसे असतात. एका ठराविक व्ह्यूजला तुम्हाला जवळजवळ लाखांमध्ये पैसे मिळतात. तर ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला राजकन्या ग्रुप ऑफ बिझनेस देते आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकल्याशिवाय येणार नाही आहेत. आता बरेच लोक म्हणतात की हे जे कोर्सेस आहेत हे केल्यानंतर खरंच आमचा फायदा आहे का? तर 100% फायदा आहे. 100% याच्यामध्ये फायदा आहे. त्याचं कारण सांगते की आज आपण जर पाहतो ना, मोबाईल ही अशी गोष्ट आहे की कुठलीच व्यक्ती मोबाईलशिवाय आज नाही आहे. आज 16 वर्षाच्या मुलापासून ते अगदी 60 वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तीकडे मोबाईल आहे. पण ह्या मोबाईलचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करताय? तुम्ही जर फक्त रील पाहण्यात तुमचा वेळ वाया घालवत असाल तर तुम्ही कधीच ग्रो करू शकणार नाही. पण ह्या रील्स कशा बनवायच्या किंवा कंटेंट कसं बनवायचं, कंटेंट रायटिंगमध्ये म्हणजे काय? आता कंटेंट रायटिंग पण असं आहे, अशी एक स्किल आहे की ज्या कंटेंट रायटिंगमध्ये सुद्धा महिला अगदी चांगल्या पद्धतीने इन्कम घेतात. कंटेंट रायटिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीचा बिझनेस आहे, त्या बिझनेससाठीचं जे लिखाण आहे, म्हणजे थोडक्यात आपण जे म्हणतो की टॅगलाईन असेल, जसं की हॉटेल आहे त्याच्यासाठी थोडं काही गोष्टी असतील त्या लिहिणं, ही सुद्धा एक आर्ट आहे, ही सुद्धा एक कला आहे. आणि ह्या कलेमध्ये पारंगत कसं व्हायचं हे सुद्धा आपण याच्यामध्ये शिकवतो. तर खूप अगदी 50पेक्षाही जास्त कोर्स तुम्हाला याच्यामध्ये शिकायला मिळतील. जसं की बिझनेस मास्टरी हा सगळ्यात टॉपचा जो बंडल आहे त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर फायनान्स मास्टरी, फायनान्स आणि बिझनेस मास्टरी हे 2 बंडल असे आहेत की ह्या 2 बंडलने जर तुम्ही आपल्या थ्रू आपल्याकडे इनरोलमेंट करत असाल तर बाकीचे जे आहेत म्हणजे जसे की मार्केटिंग मास्टरी, ब्रँडिंग मास्टरी, ट्रॅफिक मास्टरी आणि इन्फ्लुएन्स मास्टरी, हे 4 कोर्सेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. म्हणजे ह्यासाठी तुम्हाला वेगळं कुठलंही पैसे पे करायची गरज नाही किंवा खर्च करायची गरज नाही जर तुम्ही फायनान्स किंवा बिझनेस मास्टरीने आपल्याकडे इनरोलमेंट करताय तर. ह्या गोष्टीचा 1-2 फायदे आहेत तुम्हाला सांगते मी. एक तर तुम्ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट करताय आणि लाईफ टाईम तुमच्या मोबाईलला ॲक्सेस राहणार आहे. म्हणजे हे जे कोर्सेस आहेत ते असं नाही की तुम्ही आज शिकले आणि उद्या विसरून गेले किंवा 2 वर्षांनी विसरून गेले, नाही. लाईफ टाईम तुम्हाला ॲक्सेस आहे. जसं की तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा पासवर्ड हा फक्त आणि फक्त तुम्हालाच माहिती आहे, ज्याने तुम्हाला लॉग इन करायचं आहे आपल्या वेबसाईटला. आपली वेबसाईट ही गव्हर्नमेंट रजिस्टर आहे, त्यामुळे फ्रॉडचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. 100% लीगल आहे, ज्याचं आपल्याला आणि जे आपण कोर्सेस शिकतो आहे त्याचं सर्टिफिकेट असल्यामुळे सेफसुद्धा आहे. आता दुसरी एक गोष्ट की हे जे कोर्सेस आहेत हे तुम्ही ऑनलाईन शिकवणार, पण आम्हाला जर एखादी गोष्ट नाही समजली तर आम्ही कोणाला विचारायचं? तर येस, यासाठी राजकन्या ग्रुप ऑफ बिझनेसचा तुम्हाला 24/7चा सपोर्ट राहतो. तुम्ही कुठलीही गोष्ट कधीही मला किंवा माझ्या टीमला कॉल करून विचारू शकता, आमच्याशी कनेक्ट करू शकता. प्लस जर तुमचं एखादं कस्टमर असेल किंवा तुम्हाला नाही कन्व्हिन्स करता येते किंवा तुम्हाला त्याला एवढ्या सगळ्या गोष्टी नाही सांगता येते तर नो प्रॉब्लेम, तुम्ही ती लीड मला देऊ शकता किंवा मला कॉल करायला सांगू शकता की मॅम ही माझी क्लायंट, हिला करायची इच्छा आहे पण हिला थोडंसं प्रेझेंटेशन वगैरे तुम्ही सांगा किंवा काय बिझनेस आहे, कशा पद्धतीने ग्रो करणार आहोत ह्या गोष्टी तुम्ही सांगा. सो माझा तरी प्रत्येक व्यक्तीला सपोर्ट राहतो पर्सनली. आणि जर तुम्ही माझ्या टीममध्ये येत आहे आणि माझी पर्सनल मेंटरशिप जर घेत आहे तर मी एकच सांगेल की जी गोष्ट मला कमवायला 1.5-2 वर्ष लागली ती गोष्ट तुम्ही नाही म्हटलं तरी 2-3 महिन्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट होऊ शकता. त्याचं कारण सांगते की मी एक अशी सिस्टीम बिल्ड केलेली आहे राजकन्या ग्रुप ऑफ बिझनेसच्या मार्फत, ज्यामध्ये प्रत्येक महिलेला पर्सनली गाईड तर मिळतंच, प्लस सपोर्ट मिळतो, प्लस सगळ्या नोट्स वगैरे प्रोव्हाइड करतो आपण, जेणेकरून त्या महिलेला जर एखादी गोष्ट लक्षात नाही राहते तर ती गोष्ट त्या महिलेकडे लिहिलेली पाहिजे, जेणेकरून ती व्यक्ती कधीही वाचून ती गोष्ट समजून घेऊ शकते किंवा ती गोष्ट करू शकते. तर हा सगळा सपोर्ट राजकन्या ग्रुप ऑफ बिझनेस देत आहे. आणि सगळ्यात मेन पॉईंट मी जर तुम्हाला सांगायचं झालं ना तर हे खरंच खूप छान प्रोजेक्ट आहे. आत्ता जवळजवळ 1000पेक्षाही जास्त लेडीजला मी स्वतः ट्रेन केलेलं आहे माझ्या प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये, प्रेग्नेन्सीनंतरच्या काळामध्ये. आणि त्या लेडीजसुद्धा माझ्या इतकं इन्कम घेतात. आज त्या लेडीज जेव्हा बोलतात की
मॅम आमचं आज एवढे क्लायंट झाले किंवा एवढे कस्टमर्स आमच्याकडे आहेत मॅम, आम्हाला थोडीशी हेल्प हवी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप अटॅच होतात की एक लेडीज काहीतरी घर बसल्या करते आहे किंवा काहीतरी इच्छा तरी दाखवते आहे ॲटलिस्ट की करायचं आहे. तर ह्या गोष्टी खूप खरंच म्हणजे एक काय म्हणतो ओनर म्हणून मला खूप आवडतात की हां ठीक आहे, लेडीज करतायत काहीतरी घर बसल्या. आणि मी एकच सांगेल, ज्या यंग लेडीज आहेत 24, 25, 26 रेंजमधल्या, की ज्यांचं आत्ता मॅरेज झालेलं आहे आणि बेबी 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षाचं, त्यांच्यासाठी तो बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. मी एकच सांगेल, तुम्ही ग्रॅज्युएशनसाठी जितकं खर्च केला आहे तुमच्या आईवडिलांनी, त्याच्या 10 पट खर्च तुम्ही ह्या बिझनेस थ्रू काढू शकता. मी एवढंच सांगेल. आणि कुठलीही गोष्ट तुम्ही घ्या, आज मार्केटमध्ये कुठलीच गोष्ट फुकट नाही आहे. आज मला भरपूर लेडीज मिळतात की नाही का, फ्री ऑफ कॉस्ट असतं तर मी केलं असतं. माझ्याकडे आत्ता इन्कमला म्हणजे इन्कम तर